नमस्कार मित्रांनो, मी तेजस साळुंके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या या नवीन चॅनलमध्ये आणि फर्स्ट व्लॉगमध्ये. मोस्टली मी प्लॅन करतो टुरिंग ब्लॉगसाठीच आणि सध्या आज माझा पहिला व्लॉग आहे. मालवणसाठी आम्ही चाललो आहे. मित्रच आहेत, ऑफिसमधले मित्र आहेत. सो सध्या ट्रेन आहे 11 वाजताची CSMT वरून. तिथून आम्ही चाललो आहे कुडाळला आणि कुडाळवरून आम्ही मोस्टली जागा एक्सप्लोअर करणार आहोत. सध्या काहीच प्लॅन नाही आहे. गेल्यानंतर काय तो प्लॅन आम्ही बनवूया आणि नंतर त्या हिशोबाने आम्ही जातो आहे. सो मोस्टली ब्लॉग आणि अनफिल्टर्ड असणार आहेत. हेडफोन वापरा आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटलं तर कमेंट करा. सध्या मी तुम्हाला भेटतो रेल्वे स्टेशनवर. तर आता आम्ही आलो दादर स्टेशनला. तर माझ्यासोबत आता हे मित्र आले. हा विरारला जातो, हा पण विरारला जातो आणि हा भाईंदरला जातो. तोंड दाखवावं यांनी असं यांनी काय केलं नाही अजून. तर मग बघू, आता भेटूया CSMT स्टेशनला. आमच्यासोबत अजून एक मेंबर येतोय, त्याचा वेट करतोय. तो आल्यानंतर CSMT. तर आता पोचलोय आम्ही CSMTला. प्लॅटफॉर्म नंबर 15वरून गाडी आहे. आता अर्धी जण तर आलेत. हा नवीन आलाय. नमस्कार मंडळी. तुला काय बोलायचं आहे का? नाही, मुझे कुछ नहीं भारत बोलना. माता की जय बोल. भारत माता की जय. अशा लोकांना इग्नोर करायचं. क्या आणि सध्या आम्ही बघू आता ट्रेन पकडायला क्या सुरू बोला? करतोय. अर्ध्या क्या बोला तू? बोलू. जल्दी बोल. क्या बोला वापस बोल. पण तुला इग्नोर करतोय. क्या इग्नोर साले 3 साल साथ में थे अपन भाई लोग. ऐसा इग्नोर करेगा तू अब भोसड़ी का? लाइफ में विपुल हो तो गर्लफ्रेंड की जरूरत नहीं है. नाही, सॉरी मैंने जानता है. आय एम नॉट इंटरेस्टेड भाई. आय एम नॉट इंटरेस्टेड. तर मग भाई, मैं इसको नहीं आता जानता. अर्धे जण येतील. भाई मैं तर इसको मग नहीं बघू. जानता. समथिंग इज आय एम टॉकिंग. सॉरी, ये चूते की बातें सुन लो सब. तर आता अरे फैमिली भी देखी गिरी है. फैमिली के पास भी जाएगा वो लोग, तो थोड़ा समझ. फैमिली फ्रेंडली. बीप बीप कर दे. बीप बीप. हां, तर मग आता जाऊया, ट्रेनमध्ये बसून बोलतो. नाहीतर बाकीचे फ्रेंड आल्यावर एकदा शूट करूच. तर आता CSMT वरून आम्हाला गाडी पकडायची आणि प्लॅटफॉर्म नंबर 15वर गाडी आहे. भाई को सूखा नाश्ता लेने. भाई सूखा नाश्ता. भाई सूखा नाश्ता. सामने. चलता फिरता बकासूर बघू शकता. थैंक यू. चेहऱ्यावर जाऊ नका. जयावर जाऊ नका मतलब क्या बे? पैसे अच्छा काय देता हूँ मैं. परसों तो कैरम खेला उसके साथ. अबे हार्दिक किधर है? हार्दिक नीचे कैमरा अबे हार्दिक किधर है? हमें उधर डस्टबिन में गया है कचरा फेंकने. डस्टबिन में गए. सॉरी, मतलब डस्टबिन के अंदर गया कचरा फेंकने के लिए, ऐसा बोल रहा था. ये बंदा किधर? आ जाएगा भाई. वन गाय इज मिसिंग. हार्दिक. ढूंढे नीचे ढूंढ. पाणी बारिश. ओके. तर आता पोचलोय आम्ही. सगळी गँग आलेली आहे. CSMT आहे. CMST बोला. CSMT बरो. जय भद्रकाली. काय झालं? ठीक आहे.
बॉटल पानी बॉटल पानी हाँ ये भी नहीं अबे नीट सीट नंबर बघा रे. ये वाला है क्या अपना? नहीं साइड एक साइड लो रे अपने पास. 58, 59, 61, 62, 64. 68 तू 2 चादर लाया. तू 2 चादर लाया. चादर भी लाने का था क्या? काय झालं? चादर भी लाने का था. रात को किसी ने चादर ओढ़ के सोया है और चादर गायब हुई अपनी. ये बताया कब? आगे चल हार्दिक ब्रो, आगे चल. अबे ये क्यों कर रहा है? कुछ भी नहीं दिख रहा. तू आगे चल. तर आलोय कुडाळला. आता इथून मित्राच्या घरी जायचं, तिकडे स्टे आहे आणि तिथून मग आम्ही फ्रेश होऊन त्याच्यानंतर आम्ही फिरायला जाणार. रोगे भाऊ, अरे बापरे इतकी स्टाईल करायची. जयेश भाऊ, बोला भाऊ. कसं वाटतंय? मस्त, चांगलं वाटतंय. 8 वाजताचा स्टॉप होता, आता 11 वाजले. हां, ट्रेन खूप लेट होती. ओके रोगे भाऊ, यू वॉन्ट टू ॲड समथिंग? प्रवास एकदम मस्त होता. ट्रेन थोडी लेट होती पण ॲज युजल आमची जी पब्लिक आहे फुल मजा. व्ह्यूज कसे होते ट्रेनमधून? व्ह्यूज तर मस्तच होते. कोकणात, मी तर स्वतः कोकणातलाच आहे. हा राजापूरचा आहे, हा मी धाराशिवचा आहे. तर व्ह्यूज तर ॲज युजल मस्तच असतात आणि खूप मजा आली ट्रॅव्हल करायला. होपफुली आमची पुढची जर्नी पण अशीच चांगली व्यवस्थित जाईल. ईश्वर चरणी प्रार्थना. होय ओके. महाराजा. होय महाराज. याला जाऊ द्यायला काय विचारायचं नाही. सर ओपिनियन आहे तेरा भाई? साला तेरे को बता रहा है. ये जो ब्लॉगर है ये देखो पहला घुमा के बता. देख उधर की महानगर पालिका वाले काम नहीं कर रहा. काम से हाँ वो तो है. भाई आपका नाम क्या है? विपुल विपुल भानुशाली है मेरा नाम. तेजस सालुंके. तेजस सालुंके. नहीं वो तू खुद का नाम तेजस सालुंके बोल रहा है. हाँ तो मैंने अरे ब्रो मैं थोड़ा अच्छा दिखता हूँ. नाम चेंज वेदर यूनिवर्स का तेजस है वो. ब्रो वो वीडियो के स्टार्टिंग में मैंने बोल दिया कि मेरा नाम तेजस सालुंके, तो लोग मेरा शक्ल देख चुके हैं. वीडियो ही कौन देख. तेजस 100 जन देख लेंगे बस. इधर के 4-5 जण देखील. घे व्ह्यू आहे. हार्दिक ये सब ये है आदिक. अरे तेव गे बोला. क्या बोल रहे हैं? आदिक ये है बोला. देख रहे हो गाइस, इतना अच्छा स्टेशन और विरार में ऐसा कुछ भी नहीं है. इसलिए मैं विरार छोड़ के आगे चला गया किधर चला गया. कांदीवली. कितना भाड़ा बताओ. भाड़ा वैसा बताना है क्या? हाँ कमेंट्स में डालो, फिर हमें भाड़ा बताओगा. तब तक मुझे 20 मिनट चाहिए. अपने के लिए सब्सक्राइब बटन दबा लिया. हाँ सब्सक्राइब करके रखो जानने के लिए कि कांदीवली में कितना भाड़ा है. प्रमोशन. तेरा खुद का ब्रोकिंग कंपनी है? पेड प्रमोशन है. हाँ. तुम काहीतरी म्हणायचं आहे ना? 1000 लाइक्स होने के बाद मैं लोगों की लिस्ट डालूंगा कमेंट्स में. 100 उसका कमीशन इसको अलग से जाएगा. तू देगा कमीशन. मेरा छोड़ रहा, मैं इसका बात किया. मैं वही बोल रहा हूँ. कौन देगा कमीशन. सो मीटर ऑर्गनायझर मंथन सावंत. OTP दिला का ड्रायव्हरला? OTP सांग रे. 6969. हाँ. चांगलं होतं. लकी ब्रो. अजून काय सर, काय बोलायचंय? काही गोष्ट तुम्ही केल्यात? आम्ही काल गोवाला जाऊन आलो. गोवा कुठे आहे? तो नॉर्थ गोवा साऊथ गोवा? नॉर्थ गोवा रे. नॉर्थ ना. साऊथ खूप लांब पण. वेळ लागला रे पोहोचायला. किती आम्ही 3 तासात जाऊन आलो. जाऊन आले वा. अरे जवळच आहे, सगळ्या गोष्टी इथून जवळ आहेत. जयेश आठवण काढली आम्ही.
नीचे रख जरा सस्ता फोन, ब्रो नीचे रख जरा सस्ता फोन, तेरी शक्ल दिख रही है इसमें, मैंने बोल दिया है. भावा इकडे नहीं सकता है. ठीक आहे. पोचलो भावांनो इकडे आम्ही. हे घर आहे. कोई वडापाव जैसा कौन दिख रहा है मेरे को? वडापाव ब्रो. और भाई लोग ब्रो घर है. वडापाव मीठ वडापाव. ये लेने का क्या है ये? आता पोचलोय आम्ही इकडे ब्रो. आता चाललोय खायला. आता काय करायचं? जेवायला जायचंय. जेवायलाच जायचं. चल कुठे? समोर तिकडे तिकडे आहे. इकडे. हा चला. ये सब ब्लॉग में आना चाहिए भाई. उधर रख दे वो साइड पे. बोल कुछ तो बोल. इधर पे गरीब जानवर लोग को भाई खाना परोसा जा रहा है. दे दो मालिक. मालिक 2 डाली का? वदनी कवर घेता नाव घ्या श्रीहरीचे. एंट्रन्स आहे. वरती जयराज. शरियांग ब्रो थोड़ा सा घर का टूर रूम करो. यस कुछ बोल. अरे क्या बोलूं यार, उधर कैमरा ये साइड वो ऑप्शन नहीं उसके जैसा. फ्रेशर ब्रो. तर सध्या गाडी चालू आहेत. खूप उशीर झाला. किती वाजलेत आता? 2:47 झालेत. आता टार्गेट आहे कुठे? रेडीचा गणपती बरोबर. रेडीचा गणपती आणि नंतर कुठला तरी बीच ओके आणि सनसेट बघून रिटर्न. सनसेट बघून. आता काय अर्धी पब्लिक गेली. 3 गाड्या आहेत आमच्यासोबत. हे पब्लिक आहे. नमस्कार पब्लिक, पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. ब्लॉग थोडासा तेजसच्या ब्लॉग मध्ये स्वागत जसं आहे. आम्ही तुम्हाला जेवल्यानंतर बोललो होतो की आता आपण भेटू गाडीमध्ये, तर आम्ही आता गाडीमध्ये आहोत. निघालो रेड्डीचा गणपती बघायला. आणि सध्या स्टँडच्या इकडे काय हे नाही, बंदोबस्त नाही, तर म्हणून थोडासा व्हिडिओ अनस्टेबल आहे. तसं तर पूर्णच व्हिडिओ अनस्टेबल आहे. अनस्टेबल करिअर आणि व्हिडिओ दोन्ही पण अनस्टेबलच आहेत भाई आयुष्यात. असो सध्या एवढीच मजा घेऊया. आम्ही कोई फिश सारखे, कोई फिश. ठीक आहे. मला दाखव कोई फिश, दाखव. हा. वी फिश. आम्ही या कोई फिश सारखे. तर या अपसाईड डाऊन येतात, पण आम्ही कधी काळाने पांढरा चालू आहे. कन्सिस्टन्सी आयुष्यात राहिली पाहिजे. भले काही असो, माणूस चुकीमधून शिकतो. पण आम्ही चुकच करतोय. हा. आणि शी करतो नुसतं. आम्ही कंटिन्युअस शिकतोय. कंटिन्युअस चुका करतो. आवाज कसा येणार आहे, काय येणार आहे, घंटा माहित नाही आम्हाला. तर मग हाच बघू. आहे, जे पण आहे हेच आहे. तेच आहे. सध्या गरिबी इतकी आमची. जर तुम्ही पैसे देत असाल तर खालती लिंक टाकली आहे आम्ही पेटीएमची. नाहीतर आम्ही या व्हिडिओच्या कुठल्या तरी कॉर्नर मध्ये ते फोन पेचा QR कोड टाकू. जर तुमचा सपोर्ट चांगला राहिला तर आम्ही पुढच्या टायमाला माईक घेऊ. पुढच्या टायमाला आम्ही दुसरी ट्रिप ठरवू. ते पण माहित नाही कुठे जाईल. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. जेवढे जास्त लाईक देतील तेवढे करा.
इंस्टाग्राम काढायला भेटेल. तसंही सगळे- ब्लॉगिंगची एक्सेसरीज तरी आम्ही घेऊ विकत. आणि तुम्हाला मस्तपैकी आम्ही ड्रोन शॉट देऊ. ते ड्रोन कुठे जाऊन ड्रोन अजून जास्त महाग आहे. एवढं एक्सपेक्टेशन नका ठेवू, म्हणजे थोडे दिवस तरी. जरा ठेवलात तर तेवढे पैसे पाठवून द्या. सध्या सगळेजण आयडिया अप्रिशिएशन अमाऊंट पाठवा. अप्रिशिएशन. तुम्ही दिलेले 1 रुपया आमच्यासाठी महत्वपूर्ण असेल, कारण माईक कितीचा तो 150 रुपयाचा तो माईक. 150 रुपये. अरे तो ब्लिंकेट मध्ये होता ना. ठीक आहे. बघा गरिबी बघताय का? 150 रुपये पण नाही आमच्याकडे आणि- बाईक गेला. मिलियन लोकांनी फक्त 1 रुपया पाठवा. अच्छा काय होता बे? मांजा होता काय? तर मग विषय असा आहे ना की आम्ही सगळे IT वाली माणसं आहोत. हे खाली ना. काय पप्पा. पप्पा माझे पप्पा कुठे तुझे पप्पा गेले ना आता. ते बघितलं नाही रे. हा तर बाकी मी काय म्हणतो, तर सगळे IT वाले आहेत, सगळे डेव्हलपर्स आहेत, पण गरिबी आमची इतकी टॉप लेवल आहे की आम्ही सध्या एक स्टँड तर आहे पण हा स्वतः स्टेबल राहत नाही. का मला स्टेबल ठेवता येत नाही आणि जाऊ दे मरू दे त्याचे आहे. हा तर माईक पण आमच्याकडे घेण्याचे पैसे नाहीत, पण आम्ही ट्रिपला आलोय. सध्या उधारीवर आहे सगळं क्रेडिट कार्डवर टाकतोय आम्ही जयराजच्या. आता स्प्लिट वगैरे काय येणार ती नंतर ती गोष्ट आहे. तोपर्यंत पेमेंट येईल अशी अपेक्षा आहे. EMI वगैरे जाऊन जे पैसे उरतील आता ते पे करू नाही तर मग ती गोष्ट पण EMI वर उधारी चुकू. गरिबी किती असली तरी मजा चालली पाहिजे. ती नाही जीवन काय आहे? समजलं. आज काय? गरीब आहे, उद्या पण गरीब आहे. परवा पण गरिबी असेल, नंतर काय आहे? नंतर म्हातार पण आहे, नंतर मग ती दरिद्री आहे. एकदा नंतर खाट पकडला की कोण हुंडाचे पैसे जेव्हा येतील, हुंडाई सकट, हे सही होतं. तेव्हा कुठे जाऊन आमची उधारी बाकी असलेली उधारी चुकवली जाईल. आणि बघा EMI करून इतका करायचं की एकदा खाट पकडला ना वसुलीवाल्यांना म्हणायचं आम्हालाच घेऊन चला. हा प्लॅनिंग तर असला पाहिजे. टॉमी साडा कुट्टा. तर बाकीची गोष्ट आपण करू गणपतीपाशी. नंतर मग समुद्रापाशी जर बसण्याची जागा भेटली तर आम्ही तिकडे बोलू. बरोबर. गणपतीच्या कानाला आम्ही सांगू, येस बाप्पा पैसे कमवायची अक्कल द्या, पैसे नाही दिला तरी चालेल. बाप्पा बोलेल तुम्ही गमवायलाच इकडे आलायत. 2 दिवसाच्या सुट्ट्या टाकल्यात तुम्ही अरे हो रे. आणि झालं ना तुम्हाला कमवायची अक्कल देऊ मी. दिलेली अक्कल तुम्ही वापरणा गेल्यात. काय होते लाईफ सोबत हा व्हिडिओ पण अनस्टेबल आहे, थोडं समजून घ्या. आणि प्लीज आम्हाला डोनेशन देऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. अशी मजा आम्हाला नंतर 4-5 महिन्यानंतर करता येईल, पैसे जमा झाल्यानंतर कदाचित. जर तुम्ही सपोर्ट जास्तच दाखवला तर मे बी पुढच्या आठवड्यात परत जाऊ. Yes. नोकरी सोडून. ऑब्विसली. येस. आणि जितकं होईल तितकं शेअर करा जर तुम्हाला करण्याचा टाइम भेटला तर. नाही सोपं आहे. सोपं आहे. एक शेअर बटन. शेअर नावाचं. शेअर नाही शेअर असं एक बटन आहे तर त्याला दाबा. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर तुमच्या क्रशला पाठवा जर तुमच्याकडे तिचा नंबर असेल तर. आणि क्रशला टाका पैसे सकट. हा. सॉरी बरोबर बोललो. ठीक आहे. ह्या व्हिडिओला शेअर करत राहा आणि सबस्क्राईब. हा ते जे काय बटन असेल त्याला दाबा. लालवाला काळवाला पिवळावाला. हा जेणेकरून आम्ही जेव्हा पण पुढच्या टायमाला कधी, कारण ना बघा आम्ही इतक्या गरीब ना सारखे मी ट्रिपला जात नाही. जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला ऑफिस ते घरचा ब्लॉग देऊ. तो पण जीवनाला ब्लॉक लागलेला आहे. येस. तरी आम्ही देतोय. हा माझं तर काय घरूनच मी काय ब्लॉग बनवू त्याच्यात. आज काय हगलो मुतलो ते सांगू शकतोस किती किलो. अरे नवीन कंटेंट आला. एवढा मोठा एक्सप्लो दिलास भावा, हा आता परत सुरू करतेस त्याच्यात. ते नाही म्हणत आहे मी. जाऊ दे. सो गाईज आपण भेटू नंतर गणपतीच्या मंदिरात पोचल्यावर. हीच गँग पण आता काही नवीन मेंबर्सना आम्ही ऍड करू याच्यात. ओके तर तुम्हाला आम्ही भेटू गणपतीच्या मध्ये. गँगचं नाव अजून ठरवायचंय. कृपया कमेंट सेक्शन मध्ये टाकलात तरी चालेल. हा आणि खाली असतो. हा चॅनलचं नाव नसेल आवडलं तर आता तो तुमचा प्रॉब्लेम आहे. नंतर या बदलो. ही व्हिडिओ कधी येईल ते आम्हाला माहित नाही, पण जेव्हा केव्हा येईल आम्ही तो जून मध्ये आलो आहोत हे तुम्हाला सांगतो. येस. आणि पाऊस पडलाय पण आता पाऊस थांबला पण. बरं ओके चला भेटू तुम्हाला गणपतीच्या मंदिरात.
गाडी लावली हा आणि मग बोललो थोडस खाऊन घेऊया. KFC. थोडस खायला म्हणून आम्ही आत गेलो. ठीक आहे. मी छोटावाला बर्गर मागवला KFC मध्ये 76 वाला KFC मध्ये. ओके. ठीक आहे. आणि मग हे तिघं होते. तर मी बोललो हे मागवतील छोटे छोटे काहीतरी फ्राईज वगैरे. ठीक आहे. कारण रात्री आम्हाला माशाचं जेवायला जायचं. ओके. तर ह्या साल्यांनी मागवली फॅमिली 12 पीसेस. टोटल झाले 800 रुपये, जिथे आमचे 200 जाणार होते. साले 200 रुपये वाचवण्यासाठी साल्याने 1000 रुपये खर्च केले. आई शपथ. येताना हिशोब घालतोय. निघून जास्त ना त्याच्या पोटावर बसला असता. पैसा निकाल मेरा. आता भोसड़ी वालों तुम लोग को 1000 रुपए का खाने का ऊपर से खाए भी नॉनवेज खाली 3 जन रहेंगे. मी पण खाल्लं ना. अरे तर आम्ही आलो होतो रोहिडेश्वर मंदिराच्या इथे. कुठला गणपती आहे रे? अरे गणपतीचं नाव काय? हा रेडीच्या गणपतीला आम्ही आलोय आता. तर भाऊ नको सेफली घेऊन आलेत. ओके. रॅम रॅम. आता दर्शन करू आणि एक बीच आम्ही एक्सप्लोर करू. तुम्हाला बीचवर भेटू आम्ही आता. तर हे मंदिराचा परिसर आहे, बघू शकता. खूप स्वच्छ आणि शांत असा परिसर आहे. तर मंदिराच्या पुढेच आता समुद्र आम्हाला भेटलाय. मला वाटलं याच्यापेक्षा लांब असेल, पण ठीक आहे, जवळच आहे, जास्त त्रास नाही. आणि विषय आमचा असा राहिला ना, जेव्हा पण आम्ही ट्रिप वगैरेला जातो तर आमच्या ट्रिपचा एंड नेहमी समुद्राच्या किनाऱ्यालाच होतो. तर ही पहिली ट्रिप आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्टार्टिंगला समुद्र कव्हर करतोय. काय वाटतं? काय समुद्राच्या किनाऱ्याला खूप शांती आहे. कारण Okay. तुम्ही असं बोलू शकतो की पीस म्हणजे. तर हा समुद्र बघून तुम्हाला गणपतीपुळेची आठवण येईल, कारण त्याच्या पण तुझ्या मला तेरी मराठी की वजह से मेरी मराठी बिगड़ गई. रुक. तर त्या नाही रे, मेरे को बहुत त्रास हो रहा है. रुक. तो गणपतीपुळ्याला पण त्याच्या मंदिराच्या समोरच समुद्र आहे. तर इथे मागे रेडीचा गणपती आहे आणि त्याच्या समोरच समुद्र आहे. तर माहित नाही बीच आहे का नाही, पण समुद्र तर आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे ट्रायपॉड स्टँड तर नाही आहे,
आहे हा बघा खोटा बोलतोय माझ्याकडे नाही, सॉरी. एक्सपोज मी देतोय याला, तर सध्या तुला माझा- भाऊ म्हणून. सध्या भाऊ आपला रागवलाय. नाही, बरोबर. नाही. सॉरी, तुझ्या असं- ट्रायपोर्टची खूप गरज आहे मला. मला भावाची गरज आहे. ओके. हैसून जायचा. तर हा मला माहिती नाही, स्वतःच माहिती नाही. काय रे गावाकडची माणसं. नावा कसं नावा रस्तो कसं विसरतो. नावा गावचं. तर मग आता एका बीचला आलोय. सगळे मित्र सोबत आहेत. तो जो समुद्र दाखवलेला आता तो तर होता, पण हा वाटतं कनेक्टेडच आहे. आता प्रॉपर बीचला चाललोय. आधी इम्प्रॉपर बीच होता. हा, आधी इनप्रॉपर बीच होता. याच्या इच्छा गाव. धडपडत आहे बघ कसं. जीवत नाही लेक्यात. जे काय असेल ते. काय बोलायचं रे अजून? विचार कर. असंच करण्यामध्ये माझे 5 मिनिटं चालू घेऊन जातील हे. एनवायरमेंट बहुत अच्छा है. हा, एन्व्हायरमेंट. कौन है? ओके. सापडले. थँक्स फॉर द कंटेंट. आणि खरंच एकदम शांत एन्व्हायरमेंट आहे, एकदम क्लीन बीच आहे. लाटांचा एकदम मस्त आवाज येतोय आणि पूर्ण शांत बीच आहे. हा, जे काय असेल ते. हळूहळू पब्लिक येते. शुभम जा. हार्दिक हळूहळू येतोय. याला हात दुखायला लागले भाई, पण यायला व्हिडिओ भारी होतोय, एकदम क्लिअर कट. तुम्हाला मी व्हिडिओ स्टॉप करून दो. आता समुद्र दाखवतो मी तुम्हाला. सध्या मला ब्रिजचं तर नाव माहीत नाही, विचारावं लागेल. थांबा, कोणाला माहिती आहे? ह्यांना विचारतो. हे लोकल्स आहेत, जे लोक माझ्यासोबतच काम करतात, तर ह्यांनाच विचारतो बीचचं नाव काय. कारण बीच खरंच सुंदर आहे, मुंबईपेक्षा तरी खूप बेटर आहे. आणि साफ तर वाटतोय, जास्त क्राऊड पण नाही. माहीत नाही, कारण वीकडेजमध्ये आलो आहे आम्ही आता, आणि विकेंडमध्ये काय क्राऊड असतो मलाही माहीत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आमचं सगळं अनप्लॅन्ड होतं. माझा मित्र जिथे घेऊन चाललो मी तिकडे चाललो आहे, पण मजा येते. थोडासा लेट झाला निघायला, होऊ शकतं आज आमचा हा फायनल स्पॉट असेल. आणि खरंच लांबून तरी खूप सुंदर दिसतंय, तर तुम्हाला दाखवतो. मंथन भाऊ, बीचचं नाव काय? संगमेश्वर बीच. ओके. हा बेटा. हे भाई, लोक येडी बनतील. त्यांना कुठे माहिती आहे तू कुठे? ते पण आहे. सगळं व्हिडिओच्या अगोदर सांगितलंय. आमचं काहीच आहे प्लॅन नाही. जिथं चांगलं दिसेल तिथे जाऊ आम्ही. त्यांना पण तसंच बनवायचं. ठीक आहे, या कोकणामध्ये कुठेही बाईक घेऊन फिरा. आणि मित्रांनो, हा आहे बीच, जसं की तुम्ही बघू शकता. खूप क्लीन बीच तर आहे, क्राऊड पण नाही. आणि मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. पावसाचा टायमिंग आहे, थोडा समुद्र खूप उसळलेला म्हणू शकता. आम्ही तर पाण्यात तर जात नाही, लांबूनच व्ह्यू बघतोय आणि समुद्राच्या लाटांची मजा घेतोय. येस, आज आमचा फायनल स्पॉट आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही घरी जाणार. तुम्हाला आता मी घरी गेल्यावर फायनल वर्डिक बोलू शकतो, नाहीतर मग तेही नाही करणार की डायरेक्ट तुम्हाला उद्याच्या दिवसच भेटेल. पण हा आहे फायनल स्पॉट. ॲज पर द माझा लोकल मित्र, त्याच्या हिशोबाने हा संगमेश्वर बीच आहे. बट खूप छान आहे.